नेहमी जशी आपण बाही कापतो मी तशी ही 4.5 इंचाची बाही कट करून घेतलेली आहे. 4.5 अधिक अर्धा इंच आणि नेहमीसारखी बाही कट आहे. मागचा आणि पुढचा मुंढा मी सेम ठेवलेला आहे. आता हे जे मेन फॅब्रिक आहे ते मी किती इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि कुठून एक्स्ट्रा घेतलेला आहे, तर याच्या दोन पद्धती आहे. एक तर तुम्ही अशी अस्तरची बाही अशी ठेवा आणि इकडे तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता. मला इथे जेवढं कापड अवेलेबल होतं तेवढं मी घेतलेलं आहे. किंवा तुम्ही ही जी बाही आहे ह्याच्या दुप्पट सुद्धा घेऊ शकता. म्हणजे आता ही जी बाही आहे इथून मी बघितलं तर हे 9 इंच आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही पुढे आणखी 9 इंच म्हणजे हे 18 इंचापर्यंत तुम्ही इथे हे वाढवून घेऊ शकता जर कापड असेल तर. त्याचबरोबर दुसरं एक म्हणजे मी इथे बाहीच्या आकारातच हे कट केलेलं आहे, पण तुम्ही हे सरळ आयत आकार सुद्धा कापू शकतात. मला कापडाची अडचण होती म्हणून मी हे असं तिरकस कापून घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे जर कापड असेल तर तुम्ही बाहीच्या उंची एवढं थोडंसं बाहेर येईल एवढं कापड हे आयत आकार तुम्ही कापू शकता. आता इथे हे जे मेन फॅब्रिक आहे इथे मी एक कट लावून घेणार आहे आणि इथे सुद्धा एक कट लावून घेणार आहे. इथे तर ऑलरेडी आपला कट लावलेला आहे बाहीला, इथे मध्यभागी सुद्धा एक कट लावून घेणार आहे. म्हणजे आपल्याला चुण्या ज्या आहेत ते व्यवस्थित सारख्या आपल्याला करता येतील, कमी जास्त कुठेही होणार नाही यासाठी मी ते केलंय. आता मेन कापड मी ओपन करून घेतलेलं आहे. आता एक लक्षात घ्या की आपल्याला जे मार्जिन असतं तिथे आपल्याला चुणी घ्यायची नाहीये. तर त्यासाठी काय करणार मी की इथे शिवायला सुरुवात करणार आणि इथे एवढा जो पोर्शन आहे, ठीक आहे, दंडघेराच्या निम्मे. आता ह्यांचा दंडघेर आहे 5.5 इंच. तर 5.5 पावणे 6 मी इथे खून करून घेणार दोन्ही बाजूला. आणि हा जो एक्स्ट्रा भाग आहे त्याला मी चुण्या नाही घेणार दोन्ही बाजूला, आणि मधला जो भाग आहे त्याला मी चुण्या घेणार आहे. आता चुण्या घेण्यासाठी तुम्ही असं हे कटर किंवा असं काहीतरी किंवा सुई असं काही वापरू शकता. आता इथे आपण मध्यभागी दंडघेराच्या इथे बाहीला मध्यभागी एक कट लावून घेतला होता. इथे सुद्धा मेन फॅब्रिकला सुद्धा इथे कट लावून घेतला होता. हे दोघं कट मी मॅच करणार आहे आणि पिन लावून घेणार आहे. म्हणजे आपल्याला तेवढं कापड जे आहे ते चुण्या आपल्याला घ्यायच्या आहेत, म्हणजे सगळीकडे सेम चुण्या येतात, व्यवस्थित दिसतं. तुम्ही हाताने सुद्धा चुण्या घेऊ शकता. इथे मी हातानेच तुम्हाला घेऊन दाखवते आहे.
आता खालच्या बाजूला दंडघेराच्या साईडला सगळ्या चुन्या पूर्ण झालेल्या आहेत. आता वरच्या बाजूला काय करायचंय तर वरच्या बाजूला सुद्धा अशा हे जे कापड आहे वरच्या बाजूला सुद्धा ह्या ज्या चुन्या आहेत त्या अशा सरळ सरळ आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत. असं करत आपल्याला सगळ्या ज्या चुन्या आहेत त्या घ्यायच्या आहे आणि फुगाबाहीसाठी फुगा तयार करून घ्यायचा आहे. हे असं फुगा जो आहे तो आपला शिवून तयार आहे. आता याला इस्त्री करून घ्यायची आहे आणि मग नंतर हे एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे. आता या दंडघेराला पुरेल एवढी 1.25 इंचाची पट्टी मी कट करून घेतलेली आहे आणि ती आता आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. उलट्या बाजूने लावायला सुरुवात करायची आहे. ही उलटी बाजू आहे बाहीची आणि त्यावरती मी ही पट्टी ठेवलेली आहे. पाव इंच मार्जिन ठेवून हे शिवून घेते आहे मी. आता ही पट्टी अशी बाहेर काढून अशी शिवून घ्यायची आहे आपल्याला. आता इथे एक लेस आहे ह्याच्यावरती ती मी लावून घेणार आहे. ही लेस लावून घ्यायची आहे. डबल फोल्ड करून मी लावून घेते. इथे हे असं डबल फोल्ड आणि इथे शिलाई करू शकता जर तुमच्याकडे लेस नसेल. आता मी काय करणार की हे डबल फोल्ड केलं असंच हाताने पकडून ठेवणार आणि त्यावरती ही लेस लावायला सुरुवात करणार आहे. आता लेस आपल्याला संपूर्ण पुरली पाहिजे बाहीला, त्यामुळे इथं ठेवून मग सुरुवात करेल लावण्यासाठी. असे जर स्टोन असतील तर सुई तुटायची शक्यता खूप जास्त असते, त्यामुळे सावकाश मशीन चालवायचं आहे. ही संपूर्ण लेस लावून घेतलेली आहे. अशीच दुसरी सुद्धा लावून घ्यायची आहे आणि नेहमी जशी बाही आपण अटॅच करतो ब्लाउजला त्याचप्रमाणे बाही ही अटॅच करून घ्यायची आहे आणि फुगाबाही आपली तयार होते.